नमस्कार. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण आपल्या शेतामध्ये मिरच्या लावल्या होत्या. त्या मिरच्यांना 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली. त्या पावसाने फेल गेल्या. त्यानंतर घोसाळे लावले. ते घोसाळे पण गोगलगायीने खाऊन घेतले. थोडेसे कारले लावले होते, ते छान आले. त्यामुळे आपण त्या शेतामध्ये पुन्हा कारल्याच्या बियाची लागण केली होती. एकंदर 1,500 रुपयाच्या कारल्याच्या बिया आणल्या होत्या आपण. त्या लावून घेतल्या होत्या. 3 दिवस झाले. आता त्या उतरल्याच असतील. चला तर मग जाऊन बघू. सगळं लाईव्ह दाखवणार आहे मी तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरातून निघाले तर बघते काय, रोडला सगळं पाणीच पाणी. मकाच्या शेतात पण पाणीच पाणी होतं. हे मकाचं पीक तर गेलं आता कामातून. मका आता हिरवी दिसते, पण पाण्यामुळे पूर्ण पिवळी पडून जाईल. मी रस्त्याने चालले होते, एक 2 व्हीलर भेटली. बघा किती कसरत करत जात आहेत लोक. रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले, पाणी साचलेलं आहे. आणि समोरून दुसरी गाडी आली की साईड द्यायला जागाच नाही. एकदम बांधाच्या कडेला गाडी उभी करावी लागते, तेव्हा जाते दुसरी गाडी. हे बघा, एवढं पाणी तर हे आपल्याच वावरात जातंय. तुम्ही आधी पाण्याचा फ्लो बघा. हे सगळं पाणी आपल्या शेतातच जाते. मग विचार करा आपल्या शेतात किती पाणी असेल. मला तर जातानाच धाकधूक होऊ राहिली की काय झालं असेल आपल्या शेताचं. बघा किती हाल चालले इथल्या शेतकऱ्यांचे. आपल्या शेतामध्ये पाणी जाऊ नये त्यासाठी ओढ्याच्या कडेने शेतकरी बांध घालून घेतोय. पण ते पाण्याचा प्रवाह काय कमी नाही आहे, त्याच्यामुळे तो बांध पण राहत नाही. तुम्ही बघू शकता ह्या शेतामध्ये किती पाणी साचलेलं आहे. आता वर्षभर ह्या शेतामध्ये काही पिकेल की नाही याची काही गॅरंटीच नाही. चला आता आपल्या मिरचीच्या शेतात जाऊ आपण. अरे बापरे, हे बघून तर मला चक्करच आली. काय बोलू आता मी, काही राहिलंच नाही बोलायला. अक्षरशः माझं पाऊलच उचलत नाहीये. हे सगळं बघून माझे डोळेच फिरले. पोटच्या लेकरासारखं आपण आपल्या पिकाला जपतो आणि ही अशी काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते, त्याने सगळं आपल्या डोळ्यासमोर नष्ट होऊन जातं. जे आपण आधी कारले लावले होते ते हातभर आले होते, पण आता तुम्ही बघू शकता ते पण पूर्ण पाण्यावर तरंगताय. ज्या आपण 3 दिवसापूर्वी कारल्याच्या बिया लावल्या होत्या, 1,500 रुपयाच्या होत्या, सगळे 1,500 पाण्याखाली गेले. 1 रुपया शेतकरी स्वतःसाठी खर्चत नाही आणि 1,500 रुपये 2च दिवसात पाण्याखाली गेले. कसं जगावं शेतकऱ्याने, लेकरा बाळांना कसं पोसावं शेतकऱ्याने. पीक करावं तर त्याला भाव भेटत नाही. भाव असला की नैसर्गिक आपत्तीमुळे पीक चांगलं येत नाही. आणि लोक म्हणतात की शेतकरी सारखा रडत असतो, पण हे रडण्यासारखं नाही आहे तर काय, तुम्हीच सांगा आता. ह्या अशा परिस्थितीमुळे डोळ्यातलं पाणी पण सुकून जाऊ राहिले. पार माझीच एवढी नुकसान झालेली आहे, पण काही काहींना तर राहायला पण घरं राहिलेली नाही. गाई गुरं पण वाहून गेले. ही झाली माझ्या शेताची परिस्थिती. पुढील ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या घरची परिस्थिती काय आहे ती दाखवणार आहे. घरच्या गाईगुरांची पण काय परिस्थिती आहे ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. निशब्द आहे आता मी. नाही, मला आता पुढे काहीच बोलायचं नाही.